गौतमला सगळं काही सहन न झाल्यामुळे गौतमने अखेरीस असं का करण्याचा विचार केला आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सुरुवातीला आपण पाहतो की तेजस्विनी आज साड्यांची शॉपिंग वगैरे करून घरी आलेली असते आणि जेव्हा ती घरी येते तेव्हा ती एकदम फ्रेश असते. तेव्हाच ती विचार करत असते आणि तेव्हा ना आता तिथे जय आलेला असतो आणि जयला आज मोठी डीलही मिळालेली असते. त्यामुळे जय हा खूप जास्त खुश असतो. तो आपल्या आईसोबत बोलत असतो, आपल्या आईला सांगत असतो की मला ना आज खूप जास्त आनंद झाला आहे बघ, म्हणजे आज एक डीलही छान मिळालेली आहे आणि त्यात तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच आहे. नेमकं काय झालं आहे, काही सांगशील का, असंही आता म्हटलं जातं. तर ती म्हणत असते की काही नाही, आज सहज साडीच्या शॉपिंगला गेले होते कलानिधीमध्ये आणि तेव्हाच ना मला साक्षीच्या सासूबाई भेटल्या. आता काय झालं होतं नेमकं, साक्षीच्या सासूबाई भेटल्या तर काही बोलल्या का, साक्षीचं ऑल ओके आहे ना, काही कंप्लेंट तर नाही ना सासरच्यांकडून, असंही आता विचारलं जातं. आता त्या दोघांचंही बोलणं इकडे गौतमही उभं राहून ऐकत असतो. दुसरीकडे आता जय जो आहे त्याने विचारलेल्या प्रश्नाला तेजस्विनीने उत्तर दिलेलं असतं आणि म्हणत असते की नाही साक्षीबद्दल काहीच बोलत नव्हत्या आणि ते एकट्याच होत्या का, असंही जय विचारतो. त्यावेळेला नाही ना, त्यांच्यासोबत ती त्यांची बहीण नाही का, ती सुद्धा होती. मग आता इथे असलेल्या जयला कळतं की नक्कीच शर्वरीची आई असणार आहे. मग आता तिच्या त्या बहिणीच्या मुलीचं लग्न ठरलं आहे. त्या नाही का 4 मुली लग्नात होत्या आणि नुसता गोंधळ होत होता. त्या 4 मुलींमधील एका मुलीचं लग्न ठरलं आहे. काय तर नाव आहे म्हणा, आसावरीचं काहीसं लग्न ठरलं आहे. मग आता तिचा साखरपुडा आहे आणि त्यासाठी ती लोक खरेदीला आले होते त्या कलानिधीमध्ये. मग आता साखरपुडा आहे म्हणजे गोष्टी एवढ्या पुढपर्यंत गेल्या आहेत, ही गोष्ट आता गौतमला समजलेली असते आणि त्यामुळे गौतम थोडा विचार करत असतो. गौतम म्हणत असतो की काय या सगळ्या गोष्टी इथपर्यंत घडल्या आहेत आणि त्याला असं वाटत असतं की आता तरी निदान हिनं घरात सांगायला हवं. पण आता साखरपुडा हे झाला आहे, ठरला आहे, तरीसुद्धा अजून तिने घरी सांगितलं नाही. याचा अर्थ तिचा या लग्नाला विरोध नाही आहे, म्हणजे तिची सहमती आहे. या गोष्टी आता कुठेतरी गौतमला समजत असतात. गौतम ते बोलणं ऐकत असतो. अच्छा, त्यांचं लग्न ठरलं आहे का, चला चांगली गोष्ट आहे, कारण त्यांचे बाबासुद्धा ना मला आपल्या साक्षीच्या लग्नात भेटले होते. ते त्यांच्या मुलींच्या लग्नाबाबत खूप अस्वस्थ होते. चला चांगलं झालं, एक मुलगी तर मार्गी लागली, असंही आता इकडे असणारा जय बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र तू लोकांचं नको बघत बसू, मला तुझी पर्वा पडलेली आहे, तू कधीपर्यंत करतोय लग्न. अरे मग आता जय म्हणत असतो की आई, तुलाही चांगलंच माहिती आहे की या सगळ्या गोष्टी मला नको असतात, मला या सगळ्यांचा त्रास असतो, म्हणूनच मी तुला सांगतोय नको बोलत जाऊ गं या सगळ्याबद्दल, असंही आता तो आपल्या आईला समजावत असतो. पण त्यातच आता गौतमला सुद्धा ती म्हणत असते, काय मग तू तरी विचार करतोयस ना रे लग्नाचा, का तूही तसाच लवकरात लवकर लग्नाचा विचार करा रे, जास्त वेळ घालवू नका वाया, असंही आता इकडे तेजस्विनी जी आहे ती बोलत असते. गौतमला आता जे काही समजलेलं असतं त्यामुळे आधीच त्रास होत असतो, त्यात आता या सगळ्या गोष्टी नकोशा करून सोडत असतात त्याला आता गौतमला असं वाटत असतं की हे काय करते आसावरी, माझं आसावरीवर प्रेम आहे, तिचंसुद्धा आहे, तरीसुद्धा मनाविरुद्ध लग्न करते. या सगळ्या गोष्टी कुठेतरी मनात खटकत होत्या. सुद्धा तो आता तेजस्विनीसमोर काही बोलत नव्हता. त्याला आता हे सगळं जड जात होतं. दुसरीकडे मात्र आता शर्वरीचं पेमेंट झालेलं असतं, ते सुद्धा ॲडव्हान्समध्ये. मग तिला आता खूप छान वाटत असतं. तिला कळून गेलेलं असतं की या ना त्या गोष्टीवर ना का होईना आपण आपल्या कुटुंबाला आता मदत करू शकतो. काही अडचणी आल्या तर आपण या सगळ्यावर मात करू शकतो. त्यामुळे घरातही आता आनंदाचं वातावरण असतं. त्यातच इकडे आता पाहायला मिळत असतं की साखरपुड्याची तयारी अगदी जोरदार सुरू असते आणि साखरपुड्याच्या तयारीमध्ये ना आता मात्र तिथेच ही स्मायरा येते आणि स्मायरा
आल्याबरोबर लगेचच काल उमाने सांगितलेल्या गोष्टी आठवतात. मग उमाने सांगितलेल्या गोष्टी आठवल्यानंतर लगेच आता पमा तिला म्हणत असते की काय काय चाललंय काय नेमकं. मग आता मनामध्ये आम्हाला काही कळत नाही असं वाटतं का, असं स्मायराला बोलून ती आता चिडवत असते. तर स्मायरा म्हणत असते की काय काय बोलताय तुम्ही. मग आता इकडे शरूसुद्धा विचारते आपल्या आईला की काय गा आई, तू काय बोलतेस हे सगळं. वेळेला आता पमा सगळ्यांसमोर म्हणते की स्मरायराचं पण लग्न ठरलं आहे. मग आता शर्वरी मनात विचार करते की गेली हिची सासू कर्माने गेली, नक्की काय आहे काय नाही काही समजतच नाही. पण दुसरीकडे मात्र आता पमा म्हणत असते की काय गं शरू काय कुजबुजतेस. शरू म्हणते कुठे नाही काही नाही असं आता म्हटलं जातं. मग दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे पमा बोलत असते की एका अर्थी बरं केलंस लग्नाचा विचार केला असते आणि चांगलाच मुलगा निवडलायस बघ. पण आता शरू विचारते पण मुलगा आहे तरी कोण, तो लकी मॅन आहे कोण ते तरी कळायला हवं. तुला माहिती का गं आई. हो हो मला माहिती आहे, मला सांगितलं आहे ना उमाने. मग आता इथे स्मायरा म्हणते की थांबा मावशी मीच सांगते माझा होणारा नवरा कोण आहे. मग स्मायरा सांगायला सुरुवात करते. स्मायरा आता सांगत असते की माझा होणारा नवरा हा साक्षीचा भाऊ गौतम आहे. ही गोष्ट आता ऐकल्यानंतर इकडे मात्र आता खूप मोठा धक्का आसावरीला बसतो. आसावरी आता पाहतच राहते. आसावरी आता या सगळ्याबद्दल विचार करते. म्हणजे मी लग्न ठरवलं म्हणून ह्यानीसुद्धा लग्नाची तयारी केली की काय, असंच मनामध्ये कुठेतरी आता आसावरीच्या वाटू लागलेलं असतं. पण दुसरीकडे मात्र स्मायरा ही खरं तर त्या गौतमच्या प्रेमात होती आणि फक्त लग्नाची बोलणी जी काही आहे ती अजूनही झालेली नव्हती. फक्त तिला हा पसंत आहे एवढंच घरी सांगितलेलं होतं. पण या सगळ्या गोष्टींवर ना एवढा मोठा इश्यू झालेला होता. खरं तर गौतमला फक्त आणि फक्त आसावरी आवडते. पण ह्या स्मायराने जो काही घोळ घातलेला होता ना त्यामुळे आसावरीच्या मनातसुद्धा आता सगळं काही तेच फिरत होतं. दुसरीकडे शरू पमाला म्हणत असते की आता काही खरं नाही बघ हिच्या सासूचं. म्हणजे हिचा हा ॲटिट्यूड आणि त्यात त्यांना ही जमलीसुद्धा पाहिजे ना. मग आता पमा म्हणते की जरा हळू बोल. मग दुसरीकडे शरू आसावरीच्या कानातही कुजबुजू लागते आणि म्हणत असते हिच्या लग्नात जायचं म्हणजे हा वेगळाच थाट असेल. हिच्या लग्नात न गेलेलंच बरं. पण इथे आसावरीच्या मनात काही वेगळं शिजत असतं. तिला आता नको नकोसं झालेलं असतं. ती आता विचारही करू शकत नसते की आता गौतमचं लग्न हे तिच्याच बहिणीसोबत स्मायरासोबत होत आहे. दुसरीकडे गौतमलासुद्धा आता कळलेलं असतं की आसावरीचा साखरपुडा होणार आहे. ही गोष्ट त्याला सहन होत नाही आणि म्हणूनच तो रूममध्ये जाऊन स्वतःला संपवायचा प्रयत्न करत असतो. त्यातच आता मेन म्हणजे जय त्याच्याशी बोलायला आलेला असतो आणि जयला हे दृश्य दिसतं. जयने ऐनवेळेला जाऊन त्याला हे सगळं करण्यापासून थांबवलेलं असतं आणि जोरात कानाखाली सुद्धा दिलेली असते. तेव्हा तेजस्विनीसुद्धा तिथे येऊन त्याला विचारत असते. आता तेजस्विनी त्याचसोबत जयला गौतम त्याचं आसावरील प्रेम आहे हे सांगेल का, हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.